या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये. अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली. फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी. आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. महापालिकेच्या महापौर पदासाठी मंत्रालयात आरक्षण सोडत पार पडली. सांगली महापालिकेसाठी महापौर पद सर्वसाधारण झाले, त्यामुळे आता भाजपच्या इच्छुकांमध्ये जोरदार टशन असणार आहे. महापौर पदासाठी निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, अतुल माने व रोहिणी पाटील या प्रमुखांची नावे चर्चेत आहेत. लवकरच महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल, त्यामुळे इच्छुकांनी आपल्या नेत्यांजवळ फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत भाजपने 39 जागा जिंकल्या. सत्ता स्थापनेसाठी एका जागेची कमी आहे, पण शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन होणार आहे. त्यामुळे भाजपला महापौर पद तर शिवसेनेला उपमहापौर पद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी यांची महापालिकेतील ही तिसरी टर्म आहे. 2013, 2018 आणि आता नुकत्याच 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते कायम काम पाहणार आहेत. त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद भूषवले. भाषण कौशल्य देखील त्यांच्याकडे आहे. शिवाय मिरजेतून ते एकमेव महापौर पदासाठी भाजपकडून इच्छुक आहेत. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामुळे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी झालेला वाद त्यांची वजाबाकी करू शकतो. माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी हे देखील महापौर पदासाठी इच्छुक आहेत. त्यांची ही चौथी टर्म आहे. त्यांनी उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पदावर काम केले. सर्वात अनुभवी म्हणून पक्ष त्यांना पुढे नेऊ शकतो. पण सध्या त्यांचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशी फारसं सौख्य नाही, त्याचा फटका त्यांना बसू शकतो. याबरोबर अतुल माने यांचं नाव देखील चर्चेत आहे. याबरोबर भाजपच्या नगरसेविका रोहिणी पाटील यांचं नाव देखील चर्चेत आहे. त्यांनी या विजयाने हॅट्रिक केली आहे. सांगली महापालिकेसाठी भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, पण महापालिकेचा महापौर ठरवताना शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल, अशी गुगली शिवसेनेचे संपर्क प्रमुख पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी टाकली आहे. शंभूराज देसाई सांगलीत आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. देसाई म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर युती होईल असं वाटलं होतं. 8 जागांवर बोलणी सुरू होती, पण एका रात्रीत काय घडलं काय माहिती, अचानक भाजपच्या नेत्यांनी 2 जागा देणार असल्याचं सांगितलं. पण आम्ही कमी वेळेत शिवसेनेचे उमेदवार उभे केले. अनेक ठिकाणी उमेदवारांनी जोरदार फाईट दिली. याचा अभ्यास आता भाजपने करावा, असा टोला देखील देसाई यांनी भाजपला लगावलाय. ते म्हणाले, शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे. निवडून आणणं हे आमच्या हातात आहे. त्यापुढचा निर्णय घेण्याचा अधिकार नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. सामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे. त्यामुळे सांगलीत भाजप बरोबर युती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्रीच घेतील, असंच त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात महाविकास आघाडी झाली होती. महाविकास आघाडी बंद करून पुन्हा महायुती करण्याचं काम नेते एकनाथ शिंदे यांनी केलंय. सत्तेवर लाथ मारून आम्ही हिंदुत्व विचार जपलाय. शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला म्हणून संजय राऊत नाराज झालेत. मनसेतून कोणी नाराज झालं तर ठीक आहे. संजय राऊत का नाराज होत आहेत? राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले. त्यांनी याबाबत भूमिका घेतली, पण भूमिका घेतली दोघांनी आणि तिसऱ्याला रुसायचं काय काम आहे? बस रुसून कोपऱ्यात तुझ्याकडे कोण बघतंय, त्यांचा रुसवा कोण काढतंय बघू, असाही टोला शंभूराज देसाई यांनी लगावलाय. महापालिकेच्या नूतन सदस्यांची नोंदणी आणि गटनेत्यांची निवड करण्याबाबत पुणे विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना आदेश दिले. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना नगरसेवकांची नोंदणी आणि गटनेत्यांची नोंदणी पक्षांना करावी लागणार आहे. यामुळे पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्यात. पक्षाच्या नेत्यांना नूतन नगरसेवकांच्या बैठका घेऊन गटनेता निवडावा लागणार आहे. महापालिकेच्या महापौर पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत झाली आहे. येत्या काही दिवसात महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडी होणार आहेत. तत्पूर्वी महापालिका निवडणुकीतील विजयी झालेल्या नगरसेवकांना गटाची नोंदणी आणि गटनेता करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी महापालिकेच्या आयुक्तांना आदेश दिलेत. महापालिका निवडणुकीत 39 जागा मिळवून भाजप सत्ताधारी बनली आहे. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पक्षाला 16, शिंदे सेनेला 2 तर शरद पवार राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या. या सदस्यांना आपली नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करावी लागणार आहे. गटनेता पक्ष याची नोंदणी प्रशासनाकडून करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता गटनेत्यांच्या निवडीला वेग आलाय. भाजपने 39 जागा मिळवत सत्ताधारी गटनेते आणि सभागृह नेतेपद भाजपला मिळणार आहे. गटनेता आणि सभागृह नेतेपदी संतोष पाटील, स्वाती शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा गटनेता हा विरोधी पक्षनेता असणार आहे. यासाठी मंगेश चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.
याबरोबर माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या नावाची देखील चर्चा आहे, पण मंगेश चव्हाण यांना शहर जिल्हाध्यक्षपद दिलं गेलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते हे जबाबदारी देऊ शकते. यावर काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील लवकरच निर्णय घेतील. भरधाव वेगात असणाऱ्या डंपरने पाठीमागून धडक दिल्याने नागेवाडी येथील पोस्टमन जागीच ठार झालेत. महादेव विनंदा शिंदे असं मयताचं नाव आहे. ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विटा मैनी या भर रस्त्यावर घडली. याबाबत मयताचे जावई अजय संजय माने यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डंपर चालक रामचंद्र सिद्धनाथ धावे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील पोस्टमन महादेव विनंदा शिंदे हे विटा येथे टपाल आणण्यासाठी दुचाकीने निघाले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विटा शहराच्या हद्दीत मायनी रोडवर सिद्धार्थ किराणा स्टोअरच्या समोर मायनी रस्त्याकडून शिवाजी चौकाकडे निघालेल्या डंपरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की शिंदे यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. भरवस्तीत झालेल्या अपघाताने शहरात खळबळ उडाली. जखमी शिंदे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केलं. या अपघातानंतर डंपर चालक रामचंद्र सिद्धनाथ धावे यांनी काही अंतरावर वाहन उभा केलं. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी डंपर चालक रामचंद्र सिद्धनाथ धावे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. पुरातनात माघ महिना मोक्षाचा महिना मानला गेलाय, त्यामुळे सांगलीसह जिल्ह्यात माघ गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध मंदिरात गणेशाची विधिवत पूजा करण्यात आली. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास सर्वच गणेश मंदिरात जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आलाय. सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणपती मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. सायंकाळच्या सुमारास संस्थान गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केल्याने वेगळाच माहोल निर्माण झाला. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास सांगलीच्या गणपती मंदिरात जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. सायंकाळी भक्तांचा महापूर दर्शनासाठी लोटला. शहरातील विविध गणेश मंडळांनी गणेश जयंतीच्या औचित्याने विधिवत पूजा करून महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. खरेपूर रोडवरील गणपती मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विविध पोलीस ठाण्यातही महाप्रसादाचं आयोजन केलंय. सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील गोवा बनावट मद्यनिर्मिती केंद्रावर मिरज येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत 4,37,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान मिरज पंढरपूर रस्त्यावर पथकाने सापळा लावून 4 चाकीतून होणारी बनावट मद्याची वाहतूक देखील उघडकीस आणली. दोन्ही कारवाईत 16,15,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सावंता विजय खोत, आकाश नामदेव खोत, सुनील दादासो खोत आणि बापू मोहन होवाळ यांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळी 8च्या सुमारास मिरज पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल सरपंच समोर पथकाने सापळा लावला होता. त्यावेळी विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका कारला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामध्ये गोवा बनावट मद्याचा 1,43,000 रुपये किमतीचा साठा आढळून आला. कारवाईत संशयित सावंता खोत, आकाश खोत आणि सुनील खोत तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील संशयित बापू होवाळ राहत असलेल्या खेडकर मळ्यात बनावट मद्य निर्मितीचं केंद्र असल्याची माहिती मिळाली. मिरजेच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंढरपूर येथील उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना सोबत घेऊन शिरभावी येथे छापा टाकला. येथे गोवा बनावट मद्य, रिकाम्या बाटली आणि बुचे असा 4,37,000चा मुद्देमाल मिळून आलाय. 4 संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी वर्षानिमित्त येत्या 24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी हे भारतभूमीचे हिंदू धर्माचे कवच म्हणून पुढे आले. त्यांनी धर्मांतराला विरोध करून वीरमरण पत्करलं. मानव आणि मानवताच हा धर्म असून मानवतेचा प्रचार हाच त्यांचा देव होता, असे प्रतिपादन हिंदकी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी स्थापन क्षेत्रीय समितीचे सदस्य सरदार भूपेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. 125वी जयंती मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह मिरज येथे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि उपसंचालक प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर, जिल्हा माहिती कार्यालय सांगली, जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी कार्यालय आणि सामाजिक न्याय विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल PB शिंदे, ग्रंथीभाई जीवन सिंग, सरदार मनमोहन सिंग आदी जण उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटनांच्या वतीने राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. मागील 3 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने तसेच अद्याप नियुक्तीपत्रक न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप संघटनेने केलाय. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांना काम बंद आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले. घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असतानाही त्यांच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाच्या काळात ठिय्या आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्यात आलं होतं. त्यावेळी मंत्री महोदयांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप कोणतीही बैठक न झाल्याने तसेच मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतलाय. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात जिल्हा प्रोग्रामर दयानंद चव्हाण, ऑपरेटर अमित पाटील, सचिन मोकाशी, सागर भिंगारदेवे, दत्ता तुराई, सुनील पवार, ओमकार भोसले यांच्यासह सर्व घरकुल कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले.